या जगातलं सर्वश्रेष्ठ मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासे. स्वतःच्या डोवावर छत्रपतींचं छत्र राहावं म्हणून नाही, तर या रेतेच्या डोवावर सुखाचं आणि संरक्षणाचं छत्र उभं राहावं म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं ते लोककल्याणकारी राजा राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवणारे संस्कृत पंडित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनंतर या स्वराज्याला कोणी वाली नाही असं आदिलशहाला कुतुबशहाला वाटत असताना त्यांना या महाराष्ट्राच्या मातीची धूळ चाखवणाऱ्या भद्रकाली महाराणी ताराराणी साहेब या समाज व्यवस्थेमध्ये पुरुषच नाही तर महिला सुद्धा राज्यकारभार उत्तमपणे सांभाळू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. राजा छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले असे विद्येचे महत्व तुम्हा आम्हाला पटवून देणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले. महिलांसाठी स्त्रियांची दारे खुले करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले. तुम्हा आम्हाला मानवाला जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून बहाल करणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवरायांची कीर्ती आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून साता समुद्रा पार नेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे संबोधणारे संत तुकाराम महाराज. दिवसभर गावची स्वच्छता करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्याची स्वच्छता करणारे स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा. या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने संरक्षणाने स्वातंत्र्याने जगता यावं म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी साधू संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला देह आपली वाणी झिजवली त्या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. मी सुचिता जोगदंड पाटील, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड. आज लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या सत्रामध्ये आपणाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू या विषयावरती संवाद साधण्यासाठी आज आपल्या समोर व्यक्त होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला काय आठवतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अथांग कार्य असलेले व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला घटना तज्ज्ञ म्हणून ते आठवतात, ते एक समाजशास्त्रज्ञ म्हणून आठवतात, ते एक अर्थशास्त्र तज्ज्ञ म्हणून आठवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांसाठी कार्य केलेलं आहे. त्यांना शोषितांचे उद्धारक आपण म्हणतो, त्यांना आपण दलितांचे उद्धारक म्हणतो, त्यांना स्पृश्यतांचे उद्धारक आपण म्हणतो. परंतु स्त्रियांचे उद्धारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते, त्यांनी महिलांसाठी काय कार्य केलेलं आहे ते आज मी आपणाशी थोडक्यात संवादाद्वारे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की एखाद्या समाजाची जी क्षमता आहे, तिची जी नीतिमत्ता आहे, त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवर त्या समाजाची प्रगती आहे असे मी मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक स्त्रीवादी व्यक्तिमत्व होते असे मी म्हणेल या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी संसदेमध्ये महिलांविषयी, शोषितांविषयी, अस्पृश्यतेविषयी या कर्मकांडांविषयी आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून कायद्यामार्फत ते कसे आपल्याला अंमलात आणता येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. आपसातील वर्गावर्गातील मतभेद, त्यात असलेली असमानता, अस्पृश्यता ह्या सर्वांना बाजूला ठेवून आपण आर्थिक व्यवस्थेवर किंवा आर्थिक कायदे अंमलात आणणं म्हणजे शेणाच्या ढिगाऱ्यावरती राजमहाल बांधण्यासारखं आहे असं प्रखड मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं होतं. भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे ती भारतीय संविधानाची उद्देशिका पाहिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समानतावादी विचार आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. कारण जी भारताची
आपली जी उद्देशिका आहे त्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपण सर्वप्रथम जे वाक्य जर पाहिलं तर त्यामध्ये आहे की आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती दूरगामी विचारांचे होते या ठिकाणी आपल्याला ते प्रकर्षाने जाणवतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष किंवा विशेषतः स्त्री असा कुठलाही उल्लेख न करता त्या ठिकाणी स्त्री पुरुष समान मानून आम्ही भारताचे लोक असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती समानतावादी होते हे आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी पाहायला भेटतं. 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टचं एक फेडरेशन अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरवलं होतं. त्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता आणि ते पाहून आंबेडकरांना फार आनंद झाला आणि त्या उपस्थित महिलांना संबोधित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटले होते की महिलांनो, तुम्ही पुरुषांच्या गुलाम नाही आहेत. महिलांनो, तुम्ही पुरुषांच्या गुलाम नाही आहेत. या समाज व्यवस्थेमध्ये आपलं मनोदौर्बल्य टाकून तुम्हाला कंबर कसून या समाज व्यवस्थेमध्ये आपलं स्थान उभं करावं लागेल. ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे संसार पुढे नेतात, संसाराचा गाडा चालवतात, अगदी त्याप्रमाणे सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुषाने, नवरा आणि बायकोनी दोघांनी मिळून हा सामाजिक चळवळीचा जो संसाराचा गाडा आहे तो पुढे नेटला पाहिजे. अत्यंत प्रेरणादायी आणि स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक चळवळीमध्ये महिलांचा सहभाग किती महत्वाचा होते हे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानावरून आपल्याला कळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी असं वाटायचं की एक स्त्री एका स्त्रीची वेदना समजू शकते, एक स्त्री एका महिलेवरती झालेल्या अन्यायाची तिला समज जाण ही सर्वात जास्त महिलेला असू शकते. म्हणून महिलांविषयी असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांचा वावर अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून सामाजिक चळवळीची दोर ही महिलांच्या हाती राहिली पाहिजे असं प्रकर्षाने मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस मांडलेलं होतं. भारतीय स्त्री ही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जखडलेली आहे. महिलांना आपण जर पाहिलं तर रूढी परंपरा यामध्ये महिला जास्त गुरफटलेल्या त्यावेळेसही होत्या आणि आत्ताही त्या बहुतांशी प्रमाणामध्ये आहे असं मी म्हणेल. कारण ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर महिला आजही आपण पाहिलं तर रूढी परंपरेमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यांच्यातला अशिक्षितपणा, रूढी परंपरा, त्यात असलेली त्यांची अंधश्रद्धा हे सगळे गुण कुठेतरी आपल्याला फार मागे खेचतायत की आणि विचार करायला भाग पाडतायत की खरंच स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना आपली ग्रामीण भागातली माता भगिनी जी आहे ती खरंच वैचारिक दृष्ट्या स्वातंत्र्य झालेली आहे का, या गोष्टीवरती परत एकदा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, चळवळींनी, संस्थांनी आणि या समाज व्यवस्थेनेही विचारमंथन करणं आज घडीला खूप आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांविषयी मत व्यक्त करताना या समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या रूढी परंपरा यामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी समाज परिवर्तन भरपूर प्रमाणात केलं, परंतु त्यावेळेसची समाज व्यवस्थेची पुरुषप्रधान संस्कृती खाली दबलेल्या गेलेली मानसिकता एवढी कठीण होती की या सर्व नव परिवर्तनवादी गोष्टी या समाज व्यवस्थेने स्वीकारणं हे त्यांना पसंती पडायचं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल नावाची एक संकल्पना अंमलात आणण्याचा विचार केला होता. मुळात हिंदू कोड बिल हे काय आहे हे खऱ्या अंशी आजही महिलांना सुद्धा मला वाटते व्यवस्थित प्रकारे माहिती नसेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूढी परंपरेमध्ये जखडल्या गेलेल्या महिलांना त्यांच्या विकासासाठी, त्यांना प्रगतीच्या पथावर आणण्यासाठी हिंदू कोड बिल नावाची एक संकल्पना अंमलात आणून ती कायद्यात रूपांतरित करण्याचा मोठ्या प्रमाणात विचार केलेला होता. हिंदू कोड बिल हे काय आहे तर हिंदू कोड बिल हे एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता देणारी एक तरतूद आहे. त्याचबरोबर स्त्रियांना समानता आणि संपत्तीमध्ये समान अधिकार मिळवून देण्यासाठी अंमलात आणलेली एक तरतूद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल ही संकल्पना संसदेमध्ये मांडल्याच्या नंतर खरं तर ती अंमलात आणणं अत्यंत गरजेचं असताना सुद्धा त्या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी झाला. कारण पुरोगामी विचारांचे जे कट्टर हिंदुत्ववादी सभासद संसदेमध्ये होते त्यांनी या गोष्टीला प्रकर्षाने विरोध केला आणि म्हणून हा कायदा अंमलात आणण्यात आला नाही.
परंतु या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत दुखी झाले आणि ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदे मंत्री होते आणि महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या उन्नतीसाठी, महिलांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा तत्कालीन मंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवला होता आणि त्या राजीनाम्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट लिहिलं होतं की हिंदू कोड बिलाचा खून केल्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांविषयी किती दूरदृष्टी विचार करणारे होते या निमित्ताने आपल्याला लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजीनाम्याने खरं तर संसदेत मोठा गदारोळ आणि संभ्रम निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजीनाम्यामुळे परत एकदा हिंदू कोड बिलावरती विचार करण्यास पूर्ण सभासद तयार झाले आणि हिंदू कोड बिल हे थेट नव्हे तर टप्प्याटप्प्याने 4 टप्प्यामध्ये अंमलात आणण्याचा विचार त्यावेळेस करण्यात आला आणि त्यानंतर हिंदू कोड बिलातील हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू आज्ञा अवस्थापन आणि पालक तत्व कायदा 1956 आणि हिंदू वारसा कायदा 1956, हिंदू दत्तक व पोटगी कायदा 1956 हे 4 कायदे अंमलात आणण्यात आले. त्यावेळेस अत्रे असे म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलामध्ये ज्या तरतुदी महिलांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी मांडलेल्या होत्या त्या जर जशास तशा संसदेने जर अंमलात आणून त्याचे कायद्यात रूपांतर केले असते तर या भारताची प्रगती आणि महिलांची प्रगतीने आज हा आपला भारत देश अजून विकसित झाला असता असे प्रतिपादन त्यावेळेस अत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाच्या कायद्या संदर्भात त्या ठिकाणी केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सुद्धा खाणकाम करणाऱ्या महिलांना रोजगार भत्ता भेटावा, कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या ज्या मजूर महिला आहेत त्यांना पुरुषाच्या बरोबरीने मजुरी भेटावी, त्यांना दुखापत झाल्यास किरकोळ मदत भेटावी, त्याचबरोबर 20 वर्ष सेवा केल्याच्या नंतर निवृत्ती वेतन भेटावे, त्यांना प्रस्तुती रजा भेटावी. अशा ज्या महिलांविषयीच्या अत्यंत बारीक आणि सूक्ष्म ज्या महिलांच्या ज्या गरजा आहेत, महिलांच्या ज्या संवेदना आहेत त्या जाणण्याचा आणि त्या नुसत्या न जाणून त्या संवेदना, त्या यातना दूर करण्यासाठी त्यावरती उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस योजले होते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे व्यक्ती आहेत की त्यांनी महिलांच्या प्रस्तुतीची जी रजा आहे त्यामध्ये ती सक्तीची रजा महिलांना मिळावी असा आग्रही धरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व होते आणि ते अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. महिलांविषयी एक महिला जेवढं आपण म्हणूया की वेदना समजू शकते तशा वेदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हळव्या मनाने महिलांच्या या गरजांना, त्यांच्या वेदनांना कमी करण्याचं काम त्यावेळेस केलेलं होतं. आपण जर पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू आपण पाहत असताना नुसतं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ म्हणून न पाहता, अर्थशास्त्रज्ञ म्हणून न पाहता, स्त्री उद्धारक म्हणून स्त्रियांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा मागोवा घेणं किती गरजेचं हे आपल्याला कळतं. आपण जर पाहिलं तर सती प्रथेला कडाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी विरोध केलेला होता. सती प्रथेबरोबरच हुंडाबंदी असेल, बालविवाह असतील, या गोष्टींना सुद्धा आंबेडकरांनी विरोध केला. पण आपण जर पाहायला गेलं तर आजच्या या प्रमाणामध्ये सती प्रथा सोडलं तर इतर अनेक प्रथा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. सती प्रथेमध्ये स्त्री ही सती जाताना जळत होती, परंतु आजच्या या 21व्या शतकामध्ये एकीकडे स्त्रिया देशाचं राष्ट्रपती पद भूषवत आहेत, अंतराळात जात आहेत, मंगळावरती जात आहेत, शास्त्रज्ञ म्हणून महिला काम करत आहेत. पण याच देशामध्ये कुठेतरी ग्रामीण भागामध्ये आजही स्त्रिया, उच्च विद्या विभूषित स्त्रिया सुद्धा 4 भिंतीमध्ये मनामध्ये रोज जळत आहेत आणि ह्या जळणाऱ्या स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचारांचं मंथन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः असं म्हटले होते
की जोपर्यंत तुम्ही आपलं मनोदौर्बल्य झटकून कंबर कसून तुम्ही आवाज उठवणार नाही, तोपर्यंत तुमच्या स्वातंत्र्याचे कवाड तुमच्यासाठी खुले होणार नाहीत. त्यामुळं सामाजिक चळवळीत संस्था त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी अनेक पटीने अजून वाढलेली आहे. कारण प्रजासत्ताक दिनाचा आज आपण अमृतोत्सव जरी साजरा करत असलो तरीही आज 21व्या या शतकामध्ये ग्रामीण भागातील आपल्या ज्या आया बहिणी आहेत, गाव तांड्यावरती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये हुंडाबंदी असेल, बालविवाह आहेत, या गोष्टी या सातत्याने कायद्यांना कुठेतरी फाट्यावरती बसवून मोठ्या प्रमाणात होत असतात. या सगळ्या गोष्टींना, या अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी कुठेतरी पुढे येणं आज अत्यंत गरजेचं आहे. या स्त्रियांना आपण बाहेर काढण्यासाठी विचार मंथन करणं, विचार परिषदा आयोजित करणं आणि प्रबोधनात्मक परिवर्तनात्मक कार्यक्रम आयोजित करणं आज घडीला खूप गरजेचं आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एका व्याख्यानमालेपुरता मर्यादित विषय असू शकत नाही. कारण त्यांचं अथांग कार्य, त्यांचे विचार आणि त्यांची समृद्धी, त्यांची विचारांची समृद्धी ही अत्यंत अथांग होती. म्हणून त्यांना अथांग ज्ञानाचा सागर म्हणून आपण संबोधतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि महिलांच्या प्रगतीवर या समाज व्यवस्थेची असलेली प्रगती, इव्हन या देशाची जी प्रगती आहे, त्या प्रगतीचा विचार करत असताना देशाला जर विकसित करायचं असेल, एका विकासाच्या नवीन टप्प्यावरती नेऊन ठेवायचं असेल, तर गावगाड्यातल्या, ग्रामीण भागातल्या आपल्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी बाहेर काढून त्यांचे विचार परिवर्तन करून त्यांना खऱ्या अर्थाने या चळवळीमध्ये आणून त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य करूनच आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव करण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्याच्या परिवर्तनाच्या या अमृत महोत्सवाच्या आपण तेवढे हकदार असू असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करत असताना स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आपण जर पाहिलं गेलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिहिण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं स्वातंत्र्य, प्रसार माध्यम हाताळण्याचं स्वातंत्र्य म्हणजे मला असं वाटतं की याला आपण स्वातंत्र्य म्हणू नये. आणि हे स्वातंत्र्य म्हणणं कदाचित माझ्या मनाला उचित वाटत नाही. कारण कुठेतरी गावगाड्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातले जी रूढी परंपराने जखडलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यावरती आजही अन्याय अत्याचार होत असतो. त्या आजही कुठेतरी या आगीमध्ये जळत आहेत. आणि हे असं करत असताना आपण प्रामुख्याने त्या महिलांचा विचार करणं, गावगाड्यातल्या महिलांना प्रबोधन करून त्यांना या खऱ्या अर्थाने प्रवाहात आणून त्यांना स्वातंत्र्य बहाल करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य महोत्सव साजरा करणं असं मला या ठिकाणी करण्यासारखं आनंद या ठिकाणी दुसरा कुठला असू शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं. लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्री उद्धारणासाठी जे काही कार्य होतं ते थोडक्यात मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कार्य इथंच न थांबता ते कार्य आपण आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून कसं जिवंत ठेवता येईल आणि या विचारांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीला देऊन त्यांना कशी प्रेरणा देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात आपण कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांशी हितगुज साधण्याची संधी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने देण्यात आली. त्याबद्दल मी चॅनलचे मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते.